आपण पाहत आहोत की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये जी पूरग्रस्त परिस्थिती आहे याच्यामध्ये सध्या शेतकऱ्यांना मदतीचा हात हवा आहेच, मात्र इथल्या विद्यार्थ्यांचं देखील शैक्षणिक नुकसान हे होऊ नये यासाठी पुण्यातला आर्टिस्ट ऑफ ग्रुप जो आहे, जो पुण्यामध्ये काम करत असतो आणि वेगवेगळ्या अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यामध्ये मदतीचा हात पुढे करत असतात। यावर्षी ही जी काही आपत्ती आलेली आहे त्याकरिता आर्टिस्ट ग्रुपने इथे पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरातल्या कला दालनात एक चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे, जे 15, 16, 17, 18 या येत्या तारखांना इथे होणार आहे। आणि याच्यामध्ये जी चित्र विकली जाणार आहेत ती मदत मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागातल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीकरता त्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे। आणि त्याच्यासाठी वाटाखारीचा आणि सहभाग चित्रकारांचा असा उपक्रम जे राबवत आहेत त्यांचे सदस्य सुरेंद्र कुडापणे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, हा काय उपक्रम आहे, कशा पद्धतीने आपण राबवणार आहोत? नमस्कार अविनाशजी। वाटाखारीचा हा जो उपक्रम आहे, वाटाखारीचा सहभाग चित्रकारांचा आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा जो उपक्रम आहे, यामध्ये आम्ही 300पेक्षा जास्त चित्रकारांनी, पुणे आर्टिस्ट ग्रुपच्या 300पेक्षा जास्त चित्रकारांनी सहभाग घेतलेला आहे। बालगंधर्व कला दालन पुणे येथे 15, 16, 17, 18 या 4 दिवसात एक महाप्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे। आणि या प्रदर्शनामध्ये दिग्गज चित्रकारांची लाख रुपये किमतीची चित्र आम्ही नाममात्र 7,000 रुपये देणगी स्वरूपात आम्ही ती देत आहोत। जास्तीत जास्त लोकांना मी आवाहन करेल की आपण बालगंधर्व कला दालनामध्ये या, चित्रप्रदर्शनाला भेट द्या, एक कलाकृती विकत घ्या आणि तुम्ही दिलेले कलाकृतीला दिलेले जे काही रक्कम असेल ती डायरेक्ट पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आम्ही ती खर्च करणार आहोत। मी सर्वांना पुन्हा एकदा पुणेकरांना आवाहन करतो की तुम्हीही खरीचा वाटा घ्या आणि तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा। निश्चितच। मात्र 7,000 जी किंमत तुम्ही सांगितली, म्हणजे याच्यामध्ये खरं तर अनेक पेंटिंग्ज अशा असतात की त्यांची किंमत ही अधिक असते, मात्र केवळ 7,000 ही उपलब्ध होणार आहेत आणि चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य देखील असणार आहे का? हो, नक्की। हे प्रदर्शन 4 दिवस विनामूल्य आहे। उद्या 15 तारखेला 4 वाजता त्याचं उद्घाटन होईल, औपचारिकरित्या उद्घाटन होईल आणि ती विक्रीसाठी उपलब्ध होतील। पुणेकरांना ती शनिवारपर्यंत पाहता येतील, 18 तारखेपर्यंत। आणि त्यानंतर तो जो काय जमेल निधी तो आम्ही पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वापरणार आहोत। पुणेकरांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या। पूर्वी 2019मध्ये ज्यावेळेस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, कोल्हापूर सांगलीमध्ये पाण्याखाली होती, यावेळेस 110 शाळांना, पाण्यातल्या 110 शाळांना पुणे आर्टिस्ट ग्रुपनी असंच एक प्रदर्शन भरवून 320 चित्रांची विक्री करून साधारण 24 ते 25 लाख रुपयांचा निधी, 24 ते 25 लाख रुपयांचं साहित्य आम्ही वाटप केलं होतं आणि 110 शाळांना त्याचा लाभ मिळाला होता। सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि या उपक्रमात तुम्ही सहभाग नोंदवा। तर आपलाही खारीचा वाटा या उपक्रमामध्ये असावा या दृष्टिकोनातून पुणेकरांनी याला प्रतिसाद द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून हे चित्रकार या ठिकाणी हे चित्र प्रदर्शनामध्ये सहभाग घेणार आहेत। त्यांची जी चित्र आहेत ती प्रदर्शित केली जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की अगदी महाग असणारे जी काही पेंटिंग्ज आहेत ते देखील अगदी 7,000मध्ये मिळणार आहे। त्यामुळे ज्यांना खरेदी करायचे त्यांच्यासाठी देखील एक संधी आहे। त्यासोबतच ज्यांना कलेचा आविष्कार पाहायचा आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे। त्यामुळे पुण्यातल्या या बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनाला भेट देऊन आपण या कलेचा आस्वाद घेण्याची ही संधी आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।